चाळीसगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी। चाळीसगाव शहरातील धुळे रोड उड्डाण पुलाजवळील असलेल्या नव्याने उभारलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील कॉलेज पॉइंट भागातील अनेक दुकानांचे अतिक्रमण नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात हटवले आहे। या मोहिमेमुळे अनेक छोटे व्यावसायिक नाराज झाले आहेत। व्यावसायिकांनी या मोहिमेबद्दल नाराजी व्यक्त करताना सांगितले की अतिक्रमण काढताना भेदभाव केला जात आहे, यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। माझा ऑनलाईनचा व्यवसाय असून झेरॉक्स सेंटर असून आज रोजी धुळे रोड कॉलेजच्या रेल्वे पुलाच्या बाजूला असलेले अतिक्रमण नगरपालिकेने काढले असता आज आमच्या घर कुटुंब सर्व रस्त्यावर आले असून आज आमचं कोणीच काही ऐकलं नाही। त्याबद्दल म्हणजे आम्ही इतकं हे करून विनवणी करून काही केलं नाही यांनी। त्याच्यामुळे आज इतकं मोठं हे संकट आलेलं आहे। हे फक्त प्रशासन यांनी सर्व हे करून आमची व्यवस्था कुठे होईल त्याबद्दल यांनी हे करावे ही नम्र विनंती। सर, माझं नाव चंद्रकांत सोमा कदम आहे। माझी एक छोटीशी टपरी होती, ती उठवली गेली। माझा व्यवहार फक्त माझ्यावरच होता, माझा परिवार माझ्यावर होता। आणि नगरपालिकामध्ये या कोणी असो, प्रशासन असो किंवा काही असो, आम्हाला थोडंसं प्रशासनाने थोडीशी जर स्थायिक जागा किंवा गाळे वगैरे किंवा काहीतरी काही पर्यायानुसार काहीतरी स्थायिक जागा द्यावी, फक्त व्यवस्था करावी, फक्त हेच आहे। सर, माझं कुटुंब फक्त माझ्यावरच आहे। फक्त लोकप्रतिनिधींना या किंवा आमदार या कोणाला का असं आहे, माझी विनंती हात जोडून विनंती आहे आणि पाया पडून विनंती आहे। नाही तर मग सर आम्हाला जीव देण्यास अडकत, त्याचा पर्याय नाही आम्हाला। आम्ही असं काय झालं आमच्या उदाहरणावर आमचं कुटुंब आम्ही नगरपालिकेमध्ये आम्ही स्वतः आत्महत्या करून घेऊ सर, एवढं माझी विनंती आहे सर। आज चाळीसगाव नगरपालिका यांनी या ठिकाणी ब्रिज कॉर्नर, जुना मालेगाव रोड व धुळे रोड या ठिकाणी जे अतिक्रमण काढलेले आहे, आमचं या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून आमचा उदरनिर्वाह, आमचं कुटुंब याच्यामुळे चालत होतं। आज नगरपालिकेने हे या ठिकाणी उठवलेलं आहे। तर मी नगरपालिका व लोकप्रतिनिधी यांना एक विनंती करतो, आमची पर्यायी व्यवस्था व आमच्या कुटुंबाची व्यवस्था यांनी उदरनिर्वाह करून द्यावं, नाहीतर याला पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मी नगरपालिका व लोकप्रतिनिधींना नम्र विनंती करतो।